जवळजवळ आम्ही 8 किलोमीटर आम्ही नमस्कार, मी वनिता आणि माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं मी स्वागत करते. तर ही माझी शाळा आहे. शाळा म्हणलं की सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात खरं. तर मी माहेरी चालले होते आणि जाता जाता मला वाटेला शाळा दिसली. कारण आम्हाला जातानाच शाळा आमची लागती, कारण त्याच साईडनं आम्हाला जावं लागतं. तर इथं मी सकाळी सगळं आमचं पूजा वगैरे झाली आणि आम्ही चाललो होतो गावाकडं, म्हणजे माझ्या माहेरी चाललो होतो. तर आमचं गाव, माझं जे प्रॉपर गाव सासर आहे ते डोंगराच्या वरती आहे आणि माहेर आहे ते डोंगराच्या पायथ्याला आहे. तर मग आम्हाला प्रवास करायचा असून 1 तास लागतो आणि डोंगर उतरून खाली गेलं की मग शाळा आहे आमची. आणि हे जे निसर्ग आहे वरचा पठार भागातला हा निसर्ग आहे असा. आणि आम्हाला पण जायला बराच वेळ लागत असा, कारण पाऊस आला मग आम्ही थांबलो. वातावरण झालं होतं पावसाचं आणि मग थोडं रिमझिम पाऊस आला, त्यामुळे थांबलो आम्ही तिथं. आणि मग खाली आल्यानंतर थोडं उघडलं होतं आणि मग त्याला म्हटलं, शाळा दिसली मला की मला थांब जरा, मला व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत. तर मी शाळेमध्ये आतमध्ये गेले आणि व्हिडिओ वगैरे काढत होते. खाली मुलं, छोटी छोटी मुलं क्रिकेट वगैरे खेळत होती. 8वी 9वी मी या शाळेमध्ये केली आणि तिथून पुढं मग पुनर्वसन झालं आमचं आणि मग आम्ही खटाव माईनी त्या साईडला गेलो. आणि आम्हाला दिवसातून आहे ना, सकाळी आणि संध्याकाळी असा मिळून आम्हाला 16 किलोमीटर प्रवास करायला लागायचा. चालत जायचो आम्ही आणि भरपूर मुलं असायची. पहिलं 8वीला होतो तेव्हा थोडीच 4-5 जणच होतो आणि नंतर 9वीला गेल्यानंतर भरपूर जण जमा झाली. मध्ये मध्ये ओढा, नदी सगळं असायचं, ते पार करून आम्ही जायचो. पण तेव्हा काहीच खरं वाटायचं नाही. आणि गावाकडं म्हटलं की कितीही चाललं तरी काही कंटाळा येत नाही आणि लहान मुलांना तर नाहीच नाही येत. आणि सकाळी 8 तास आम्ही सकाळी घरातून 8 वाजता निघायचो. आम्ही 10:30ला शाळेत पोचायचो. कधीच आम्हाला प्रार्थना सापडली नाही चालू असताना. तर आमचे सर पण असे होते की आम्हाला कधीच पनिशमेंट केली नाही, कारण त्यांना माहिती होतं की लहान मुलं एवढे लांबून येत आहेत. तर पावसामध्ये तर लई अवघड व्हायचं, कारण 4 महिने तर पाऊस, आणि आमच्या इकडं पाऊस भरपूर पडतो. तर पावसामध्ये जाताना शाळेला काय व्हायचं, ओढा वगैरे पुढे असायचे, मग जायचं खूप अवघड व्हायचं. तर मग सोडायला कोणतरी यायचं नाही, तर सगळेजण मिळून जायचो. ही माझी शाळा आहे. 8वीपासून 9वी 2 वर्ष मी इथं शाळेमध्ये शिकले. मुरुडची शाळा आहे. हा वर्ग होता आमचा. आम्ही 2 वर्ष होतो आणि जवळजवळ आम्ही 8 किलोमीटर आम्ही पायी चालत यायचो आणि 16 किलोमीटर आमचं रोज यायचं जायचं व्हायचं. आणि तरी काहीच वाटायचं नाही खरं, आम्हाला मस्त मज्जा वाटायची शाळेला यायला. आणि तिथं पण, आणि इथं स्टेज होतं, पण हे स्टेज आता सगळं पूर्ण प्लेनच करून टाकलं. नाही तर इथं स्टेज होतं खरंच. असं गुगलवर त्याच्यावर शाळा बघितली ना की भारी वाटतं. फोटोज वगैरे मी इथं खाली आमची प्रयोगशाळा होती आणि आमचे प्रिन्सिपल सर इथं बसायचे आणि त्यांचा ते रूम होता. आणि ही एवढी मोठीच्या मोठी शाळा, खूप मजा केली आम्ही शाळेत. हे आत्ता नवीन केलं सगळं खरं, हे गार्डन. तर आधी इथं असं नव्हतं, खाली पूर्ण सपाटच होतं आणि पायऱ्या होत्या अशा खाली उतरून जायला. आणि आमचा वर्ग होता. हा आमचा वर्ग होता. इथं 8वी ब असायचा आणि इथं 8वी अ असायचा. हे 2 आमचे वर्ग होते. आणि 8वी 9वी झाली माझी इथं. आणि नंतर मग खटाव त्या साईडला गेले होते मी. आणि इथं समोर इथं 10वी अ ब होतं आणि हे 9वीचे वर्ग होते. आणि इथं स्टेज होतं, पण इथं यांनी पूर्ण एक सपाटच करून टाकलं सगळं गार्डन. मी पण भरपूर वर्षातनं आले, जवळजवळ शाळा सोडल्यापासून पहिल्यांदाच मी या शाळेमध्ये आले आत्ता खरं. ते पण आता माहेरी चालले म्हणून इकडं आले. तर दिसली शाळा, थांब म्हटलं भावाला, आणि मला व्हिडिओ करायचा आहे. किती वर्षातून आले खरं इथं. हे बघा किती मोठीच्या मोठं ग्राउंड आणि एवढं छान निसर्गरम्य वातावरण आहे ना, प्रसन्न वाटतं एकदम. खरं लई मज्जा केली आम्ही या शाळेत असताना. 16 तास जवळजवळ दिवसातनं चालायचो, पण काहीच वाटायचं नाही. मग शाळा का बंद केली? कुठली ही शाळा बंद? आता सुट्ट्या पडल्या ना. तुझ्या स्कूलला सुट्ट्या पडल्या ना. मग आमची पण स्कूल, आता आमच्या पण शाळेला सुट्ट्या पडल्या. आता मी परत शाळेत येणार आहे. येऊ का? हा.
नक्की? हा आणि तुझं दात कुठे आहेत? दात हां पडलेत. कुठं पडले? उंदीर मामा घेऊन गेला. तर आम्हाला आता उशीर होतोय, आम्ही जातो आता, कारण भरपूर लांब जायचं आहे अजून आम्हाला. मुरुडची शाळा आहे आमची, न्यू इंग्लिश स्कूल आहे. मामा, माझा पाय दुखतोय. चला, धन्यवाद, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.